साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक। प्रशांत बनकरने मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसांचं निलंबन, कारवाई सुरू असल्याची फडणवीसांची माहिती, आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप, सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकरांचा हस्तक्षेप, माजी खासदारांच्या पीएनेही दबाव टाकल्याचा आरोप। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावर आरोप, त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं असेल, मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवरती धंगेकरांचं विधान, तर फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळ यांना जाब विचारतील, धंगेकरांचा दावा। उपमुख्यमंत्री शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा यांना भेटण्याची शक्यता, राजकारणातील घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती। हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं, संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप। एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता, हा राजकीय विनोद आहे। 2 सप्टेंबरच्या GR वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले। भंडारा जिल्ह्यात एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं, भाजप आमदार परिणय फुके यांचा रोख नेमका कोणाकडे? मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट, मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपची आखणी।